नमस्कार, आपण बघत आहात RR मीडिया आणि भीम क्रांती टीव्ही। नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि सर्व राजकीय पक्ष हे रिंगणामध्ये उभे आहेत। आज आपल्या समोर बहुजन मुक्ती पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री जोगेश गणेश नरंजे हे उभे आहेत आणि आज आपण जाणून घेऊया की त्यांचं काय विजन आहे, ते जनतेपर्यंत कोणत्या मुद्द्याने जात आहेत। सर, तुमचा परिचय द्या आणि तुम्ही सांगा की तुम्ही जनतेपर्यंत कोणते मुद्दे घेऊन तुम्ही रिंगणामध्ये उभे आहात। जय भीम। माझे नाव जोगेश गणेश नरांजे आहे। मी प्रभाग 32 मधून उभा आहे आणि जे पण माझ्या वचननामामध्ये जे पण दिलेलं आहे माझ्या याच्यामध्ये बॅनरमध्ये ते मी पूर्णपणे करणार आहे। जे पण समस्या आहे नागरिकांची, जे पण आहे सर्व मनपा शाळेचे नूतनीकरण करून जे पण त्यांना इंग्लिश मिडियमची सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचावी असं मी हे करणार आहे। आणि जे पण गटर आणि नाले जे पाणी वाहत राहते आमच्या वस्तीमध्ये, जे पण प्रॉब्लेम आहे जे जनसामान्य लोकांची, ते मी पूर्ण हे करणार। त्यांचं निराकरण जे पण आहे ना का पूर्ण हे करून प्रयत्न करणार जे पण आहे। आणि जे पण समस्या आहे जे नागरिकांचे जे गरीब आहे त्यांच्यापर्यंत आरोग्य जे आहे पोहोचू शकत नाही, जे PMJY स्कीम आहे आणि अदर स्कीम आहे ते मी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार। सर, सध्या सावित्रीबाई फुले नगरमध्ये जो झाडू सकाळी जो मारतात तो विषय पण आहे आणि जो घरकुला जे पट्टे आहेत तो एक मोठा प्रश्न सावित्रीबाई फुले नगर मध्ये आहे। तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही याच्या कशा पद्धतीने निराकरण करणार? मी नागरिकांना तेच एक विनंती करणार की मी त्यांच्या जे पण त्यांची समस्या आहे जसं पट्टे वाटपांची आणि जे पण आहे झाडू आणि त्यांच्यावर कचरा राहते त्यांच्या घरासमोर ते मी निवारण करणार। त्यांचे जे पण आहे मी स्वतः मनपाच्या ऑफिसमध्ये जाऊन ते हे करणार। त्यांच्यावर जे त्यांचं जे पण हे आहे काही समस्या काही प्रॉब्लेम त्याच्यावर मी हे करणार समाधान, म्हणजे हे ठाम प्रमाणे हे करणार मी त्यांच्या। सर, सरकारी ज्या शाळा आहेत त्या बंद पडलेल्या आहेत आणि नागपूरमध्ये म्हणजे बेरोजगाराचा हा प्रश्न खूप अत्यंत महत्वपूर्ण आहे। हो, आणि कुठं लाईट आहे पण खांब नाही आहेत आणि खांब आहेत पण लाईट नाहीत, अशी प्रसंग आहे। तुम्ही काय सांगाल सर? मी जे पण त्यांचे हे आहे म्हणजे लाईट नाही तिथे, म्हणजे लाईटाचे फक्त खंबे उभे आहे पण लाईट नाही तिथे, पण मी त्याच्याने ते अप्लिकेशन देणार मनपामध्ये का बरं ते खंबे दिले आहे तुम्ही पण लाईट नाही, उजेड नाही पडत तिथे, म्हणजे नाही का जे पण आहे इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड नाही करत, कधी पण लाईन जाते, लोडशेडिंगचा प्रॉब्लेम राहतो, त्याच्या मी निराकरण करणार जे पण आहे। सर, तुम्ही जनतेला काय सांगाल? आता 15 जानेवारीला निवडणूक आहे, तुम्ही जनतेला काय आवाहन करणार? मी हेच म्हणणार की तुम्ही माझ्या MBA शिक्षण आहे, म्हणजे मी शिकलेला माणूस आहे, तुम्ही अशा माणसाला वोट द्या की ते तुमचं समाधान करणार, जे पण तुमच्या समस्यावर नाही का जे पण आहे। आणि मला अगर तुम्ही निवडून देत आहे प्रभाग 32 मधून तर मी त्यांच्या जे पण समस्या आहे मी ते पूर्णपणे नाही का म्हणजे काम करायला, म्हणजे मी इच्छुकाने काम करणार त्यांच्या पूर्णपणे। आणि मी अशी हमी देतो म्हणजे ठामपणे मी असं त्यांना हे देतो की जे पण यांच्या वस्तीचे जे पण आहे कायापलट पूर्ण मी करून दाखवणार, मी याची हमी देतो ठामपणे। जे पण त्याच्या समस्या आहे त्याच्या मी माझ्या जे चिन्ह आहे टेबल हे आहे 7 नंबरची बटन दाबून मला बहुमताने विजयी करा, बस हेच सांगतोय मी नागरिकांना। आणि जे पण त्यांची समस्याचा प्रॉब्लेम जे पण त्यांची समस्या असेल ते मी पूर्णपणे पार पाडेल अशी मी इच्छा व्यक्त करतो। आपल्या समोर होते जोगेश गणेश नरांजे यांना भारत मुक्ती पार्टीतर्फे तिकीट देण्यात आले। एक अत्यंत कर्तृत्ववान असे युवक आहेत आणि त्यांनी एक उच्च शिक्षित तरुण आहेत। त्यांच्या मनात नेहमी ध्यास आहे की समाज हितासाठी, समाजाच्या विकासासाठी ते आज मैदानामध्ये उतरलेले आहेत। त्यांचा एकच ध्यास आहे की सावित्रीबाई फुले नगर जे घराचे पट्टे आहेत ते त्यांना मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नरत आहेत। आपल्या समोर अजून मान्यवर आहेत। सर, तुमचा परिचय द्या, तुम्ही सांगा सर काय तुमचं म्हणणं आहे? मी गोपीचंद गोमाजी डोंगरे, दक्षिण नागपूर BMPचा अध्यक्ष आहे आणि आज या नागपूर महानगरपालिकेचं हे अधिवेशन 15 जानेवारीला होऊ घातलेलं आहे। तर तत्पूर्वी ज्या महापुरुषांनी दलित, वंचित, बहुजन, शोषित, पीडित लोकांना ज्यांनी आपल्या महापुरुषांनी संतांनी
जीवदान दिलं, बलिदान दिलं ना, आपल्या जीवाचं रान करून शानी जे हक्क मिळवून दिलेले आहे त्या सर्व महापुरुषांना मी प्रथम विनम्र अभिवादन करतो. आणि त्याचप्रमाणे आज जी इलेक्शन होऊन घातलेलं आहे, 75 वर्ष आपल्या देशाला किंवा 77 वर्ष देश स्वातंत्र्य मिळालं, पण अजूनही आपल्याला नळ्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, विजेची व्यवस्था जर यासाठी जर भांडावं लागत असेल सरकारसोबत, तर आतापर्यंत सरकारने जे काय केलं हे आम्हाला हा मुद्दा का बरं उचलाला, याचाच अर्थ असा आहे की ज्या आम्हाला सोयी सुविधा पाहिजे होत्या इथल्या सरकारने प्रस्थापित व्यवस्थेने आम्हाला उपलब्ध करून दिलेल्या नाही आहे. त्या व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीतर्फे आमचे हे तरुण आणि उच्च शिक्षित पदवीधर, उच्च शिक्षित नरांजे सर हे उभे आहेत. हे नुसते उभं राहण्यासाठी म्हणून आलेले नाही, तर या वस्तीमध्ये हे राहतात आणि इथल्या समस्याची त्यांना जाण आहे. ही जाणीव त्यांनी घेऊन स्वतः त्यांनी आपला फॉर्म भरलेला आहे. ते बोलतात कमी आणि काम जास्त करतात. आम्हाला बोलते सुधारक नको, आम्हाला करते सुधारक. जे आमचे महापुरुषांनी न बोलता करून दाखवलं. संविधानामध्ये आम्हाला डॉक्टर बाबासाहेबांनी जनतेचे अधिकार मिळवून दिलेले आहेत, परंतु त्या अधिकारावर इथले प्रस्थापित वर्गांनी गदा आणलेली आहे. आज जे मी इथे बोलत आहे, संविधानाचा अधिकार कलम 19/21 नुसार आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, आम्हाला संघटना स्थापन करण्याचा अधिकार आहे, आम्हाला फिरण्याचा अधिकार आहे, आम्हाला धनसंपत्ती बाळगण्याचा अधिकार आहे. ह्या सर्व वंचितापासून ह्या अधिकार आम्हाला वंचित करण्याचे हे बीजेपी काँग्रेस सरकार हे करत आहे. आणि या लोकांना तोंड देण्यासाठी आम्हाला आमचा माणूस बहुजन मुक्ती पार्टी जे आमचं बामशेटचं एक संघटन आहे, त्या एक विंग म्हणून बहुजन मुक्त हे विंग आहे. आणि हे एक विंग आम्हाला शक्ती उभी करण्यासाठी हे आमच्या जनतेच्या समस्या कायदेशीर मार्गे, संविधान मार्गे सोडवूनशानी आम्ही आमचा कॅन्डिडेट दिलेला आहे. उच्च शिक्षित आहे, समजदार आहे, परिस्थिती जाणीव आहे, गरिबीतून आलेला आहे. आणि हे सर्व सोडवण्यासाठी आम्ही याला उभे केलं. तेव्हा माझी सगळ्या लोकांना, इथल्या वस्तीतील लोकांना, बहुजनांना, दलितांना, शोषितांना जे इथं राहतात त्यांना अशी विनंती आहे की त्यांनी टेबल या चिन्हावर बटन दाबून आमच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून द्यावा. मला अशी खात्री आहे की हा आमचा कॅन्डिडेट हमखास तुमच्या सेवेसाठी तत्पर राहील आणि तुमच्या आश्वासन जो त्यांनी दिलेलं आहे आमच्या पॅम्पलेटमध्ये, तो पॅम्पलेट आश्वासन पण कधी परावृत्त होणार नाही आणि तुमच्या वेळोवेळी ज्या समस्या राहतील त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार अशी मला खात्री आहे. बाबासाहेबांनी म्हटलं आहे की तुम्ही घराच्या दारावर लिहून ठेवा की तुम्ही शासनकर्ती जमात आहात आणि तुम्ही सत्तेपर्यंत जा, दिल्लीपर्यंत जा, असं बाबासाहेबांनी म्हटलं आहे. सर तुम्ही काय सांगाल? सर मला हे म्हणायचं आहे, बाबासाहेबांनी आम्ही म्हटलं की ज्या तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे आणि तो मुद्दा लक्षात घेऊनच आज आमचा उमेदवार आम्ही सत्तेकडे कशी वाटचाल करू शकतो या मुद्द्याला लक्षात घेऊन आम्ही उभं केलेलं आहे. आणि परत मी सांगू शकतो की तुमची जी झोपडी असेल त्या झोपडीला तुम्ही साबू ठेवा. तुम्ही दुसऱ्याच्या पक्षामध्ये जाऊन आपला स्वतःचा अपमान करण्यापेक्षा स्वतःची झोपडी जर मजबूत करा तर तुम्हाला तिथं तुम्हाला स्थान राहील. जेव्हा यांचे महाल उद्ध्वस्त होतील ते तुम्हाला झोपडीत परत यावं लागेल. आणि ही झोपडी उभी करण्यासाठी, आपल्या समाजाची स्वयंस्फूर्तीनं उभी करण्यासाठी आमचा हा कॅन्डिडेट उभा आहे. आणि मला हेच सांगावं असं वाटते की आमची हे राजसत्तेकडे जाण्याची जी आमची तयारी आहे, ह्या तयारीला तुम्ही आमच्या हा कॅन्डिडेटच्या माध्यमातून सपोर्ट करून तुम्ही आम्हाला संधी द्याल. आम्ही या संधीचा पूर्णपणे आपल्या जनतेच्या फायद्यासाठी उपयोग करून घेऊ याची मला खात्री आहे. आपल्या समोर अजून मान्यवर आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की प्रभाग क्रमांक 32 मध्ये काय समस्या आहेत. सर या प्रभाग मध्ये काय समस्या आहेत आणि आज नरांजे भाऊ हे मैदानात उतरलेले आहेत, तुम्ही काय सांगाल? जय मूल निवासी प्रभाग क्रमांक 32 या वार्डामधून, या प्रभागामधून जोगेश गणेश नरंजे हे उमेदवार दिलेले आहे. आम्ही हे होतकरू आहे आणि चांगले कार्यकर्ते आहेत. बरेच वर्षापासून या भागामध्ये राहतात. या गल्ली बोळी प्रत्येक घरापर्यंत त्यांचे लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांच्या समस्या तिथल्या बघितलेल्या आहेत. ते बोलू शकत नाही, बरेच कमी बोलतात, पण काम करतात. ते वार्डातला एक चांगला कार्यकर्ता आपल्याला मिळत आहे. आपण त्याचा जर सदुपयोग घेतला
तर तुमचं भविष्यात तुमच्या वाड्यातल्या ज्या समस्या आहेत ते दूर करू शकतात. गडर कितीक वर्षाच्या आहेत, त्या जुन्या अजूनही खराब झालेल्या आहेत, त्याच्याकडे कोणी ते लक्ष देत नाही. आणि कॉर्पोरेशन आज 1.5 वर्ष झाला, म्हणजे 1.5 वर्ष आधी इलेक्शन व्हायला पाहिजे होतं, ते इलेक्शन झालेलं नाही आहे. जे जुने नगरसेवक होते ते याच्याकडे त्यांनी एक आपला स्थायी बनवून ठेवलेला आहे की सरकारी कर्मचारी आधी त्यांच्या घरी जातील आणि त्याच्यानंतर मग त्या वार्डामध्ये जातील. वार्डातील जे समस्या होती हे सरकारची महानगरपालिकेची होती, परंतु ते कर्मचारी पण त्या जे जुने नगरसेवक होते त्यांच्या घरी जायचे आणि या लोकांना ते समस्यासाठी त्यांच्या घरी. आधी ती प्रथा सुरू आहे. आता निवडणूक आलेली आहे, आता तुमच्या समस्या सोडवण्यासाठी जोगेश गणेश नरंजे हे वार्डामध्ये आलेले आहे. प्रभाग 32 मधून टेबल या चिन्हावर ते उभे आहे. तुमच्या जेवढ्याही समस्या आहे हे ते सोडवू शकतात, कारण की ते तिथंच राहतात, तुमच्या जवळ राहतात. बिल्डिंग मध्ये राहणारा माणूस हा तुमच्यापर्यंत येणार नाही, तो तिकडेच बघणार. तुमच्या ज्या समस्या आहे या गरिबीतून आलेल्या आहे. आणि बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की या वार्डामध्ये या झोपडपट्टीमध्ये कोणीच लीडर फिरून पाहत नाही. फक्त इलेक्शन आलं की मग त्यांना ही गरीब झोपडपट्टी दिसते. त्याआधी कधी दिसत नाही त्यांना, त्यांच्या समस्या दिसत नाही. फक्त इलेक्शनच्या वेळेस त्या झोपडपट्टीकडे लक्ष देतात. म्हणून झोपडपट्टीच्या लोकांनी हे मनामध्ये एक निर्धार ठेवा की यानंतर आपल्याच झोपडपट्टीचा व्यक्ती आपण निवडून देऊ. बस एवढं. सर, एकीकडे धनाढ्य उमेदवार उभे आहेत आणि एक सर्वसामान्य एक सावित्रीबाई फुले नगर मधून एक गरीब घराण्यातील एक उच्च शिक्षित युवक उभा आहे. तुम्ही काय सांगाल, कसं बघता याकडे? जोगेश गणेश नरांजे हा शिक्षित आहे, बोगस डिग्रीवाला व्यक्ती नाही आहे. आज जे बोगस डिग्री घेऊन जे दाखवतात लोकांना तशातून नाही आहे. हा शिक्षण घेऊन डिग्री मिळवलेली आहे आणि या डिग्रीमुळे तो आज तुमच्यापर्यंत आलेला आहे. तोही जर गरीब असता, या बोगस डिग्री घेऊन असता, तर बिल्डिंग बांधून चोऱ्या करून कसा तरी तो पुढे गेला असता, पण तशातला नाही आहे. तो गरिबीमध्येच राहणारा व्यक्ती आहे आणि तुमच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी तो तत्पर आहे. सर, तुम्ही जनतेला काय आवाहन करणार? जनतेला हेच आव्हान आहे की जे झोपडपट्टीत राहणारे लोक आहे, गरिबी लोक आहे, त्यांनी आपल्याच वार्डातील जो चांगला होतकरू नेता आहे, जसा जोगेश गणेश नरांजे आहे, हा होतकरू आहे. तो बोलत नसला तरी काम करण्याची त्याची वृत्ती आहे, तो करू शकते. अशाच लोकांना निवडून द्या. आपल्या समोर अजून मान्यवर आहेत. ताई, तुम्ही परिचय द्या आणि तुम्ही सांगा की गणेश नरांजे हे उमेदवार उभे आहेत. तुम्ही काय सांगाल, जनतेला काय सांगणार? माझं नाव विभा नरंजे. जोगेश आता उभे झाले टेबलवर, त्यांना निवडून द्या, टेबलवर वोट द्या. सगळे काम जे आहेत तुमचे सगळे समस्या बरोबर करतील. बहुजन मुक्ती पार्टीचा बहुजन मुक्ती पार्टीचा विजय असो. जोगेश गणेश नरांजे यांना निवडून द्या. वारे टेबल आ गया टेबल, वारे टेबल आ गया टेबल. वारे टेबल असा कसा येत नाही, आल्याशिवाय राहत नाही. असा कसा येत नाही. आल्याशिवाय राहत नाही.